बरं तू सांगतो ही गोष्ट खरी, पण त्या वालीचं आणि तुझं शत्रुत्व निर्माण व्हायचं कारण काय? कोणची गोष्ट कारण असल्याशिवाय शत्रुत्व निर्माण होत नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणले तू म्हणतोस तसं मी करीन, वालीचा वध करीन, पण तुझं शत्रुत्व कशामुळे निर्माण झालं ते अगोदर मला सांग. आणि त्यावेळेला तो आणि कोण तो वानर आणि सुग्रीव सांगू लागले. सो कार्य सांगोनी मागे मित्र मित्र कार्यात लगवेगे श्री रघुनाथ धाव्यांगे साय सर्वेस्वे शरणागत. हो मग देव तरी त्याला कोण मार. एकदा भगवान परमात्मा जर आपला पाठीराखा जर झाला ना तर त्याचं कोणी काही वापरू करू शकत नाही बरं का. अशी अवस्था. आणि या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याला सहाय्य झालेले आणि सहाय्य झाल्याच्या नंतर आणि पुढे काय झालं ते ऐका. श्रीराम विचार करी सुद्धा हे तव दोघे सख्य बंधू का पडला द्वेष सबंधू द्वेष सबंधू पुसत. हो मग प्रभू रामचंद्राने विचार केला की हे तर दोघं सख्य व्हावे, वाली आणि सुग्रीव. याच्यामध्ये एवढी शत्रुत्व काय बघून निर्माण झाले असेल, काय एवढं त्याचं वय असेल म्हणले. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने हेच प्रश्न आणि कोणाला विचारला आणि त्या सुग्रीवाला विचारलेला आहे. तुम्ही दोघे बंधू सहोदरा तुम्हा दोघात का पडले वैराग ते अतिशय दुर्धर येर रागात. हो म्हणून या ठिकाणी काय सांगतात ते महात्मारात म्हणतात की बाबा एकदा जर भावाचं जर वैरत्व निर्माण झालं ते सगळ्यात कठीण म्हणजे बाबा ते कशानेच त्या ठिकाणी निवारण केला जात नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा आणि त्याला विचारू लागले. या वैराच्या मूळ कारण समूळ सांगावे संपूर्ण ऐकोनी श्रीराम भाषण सांग्या पण सुग्रीव. मग सुग्रीवाला विचारलं की बाबा हे तुमचं जे काही शत्रुत्व निर्माण झालं त्याची मूळ कथा किंवा काय तुमचं मूळ आहे नेमकं कशामुळे हे झालेले त्याचं मला पूर्ण या ठिकाणी काय कर म्हणजे बाबा आणि सांगितले नंतर पुढे काय करायचं ते पिता पुत्र सख्य सहोदरा वैरासी मूळ द्रव्यदारा सुहद पेटती वैराकारा द्रव्यदार देह लोभे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पाया ठिकाणी नाथ महाराज आणि सांगतात की शत्रुत्व कशामुळे निर्माण होतं. एकनाथी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. माणसाचे दोन शत्रू सांगितले, एक शत्रू स्त्री आणि दुसरं धन. आज बी या जगामध्ये जर भांडणं चालले असतात ह्या दोन गोष्टीमुळे चाललेले. एक पहिली गोष्ट स्त्री आणि दुसरं धन. आणि म्हणून ह्या धनामुळे दोघांचे भांडणं चालले या दोन गोष्टीमुळे. आणि म्हणून आई वडिलांना दोन्ही मुलं सारखं असते, परंतु कोणाला धनाचा मोह असतो कोणाला स्त्रीचा मोह असतो. आणि म्हणून या ठिकाणी काय होतं म्हणले शत्रुत्व निर्माण होतं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलं. द्रव्यदानाया लोभासी अहंकार सदा मुसमुसी तो वैरपारी सोदासी आम्हा दोघासी वैर लोभे. या ठिकाणी सांगितलं की जर शत्रुत्व निर्माण व्हायचं असेल तर प्रत्येक माणूस या संसारामध्ये काय स्वार्थी आणि स्वार्थ प्रत्येकाला आहे. म्हणून प्रत्येक माणूस काय करतो आज या कलियुगामध्ये की प्रत्येक माणसाला असं वाटतं मी काय कमी, कोणी म्हणतं मी काय कमी, तुम्ही पहा ज्याला काही नाही ते सुद्धा म्हणतं मी काय कमी. मग हे काय निर्माण झालेलं आहे, एक अहम निर्माण झालेलं आहे बरं का, अभिमान निर्माण झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी अभिमान निर्माण होतो त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याचा कसा अभिमान नष्ट करतो. म्हणून या ठिकाणी सुग्रीव आणि सांगायला लागलेला आहे पैसा लोभ वैर कवन त्याही वैराचे निज कारण समूळ सांगेन लक्षण सावधान अवधारी. म्हणून या ठिकाणी नाथपारत म्हणतात की श्रोते मंडळीला विनंती करतात हे पहा आता त्यांचं मूळ शत्रुत्व कशामुळे होतं आणि म्हणून आता सावध व्हा. कोणाला सांगितलं, आपल्याला सांगायले सावध व्हा, कारण शत्रुत्व निर्माण होऊ नये याच्यासाठी सावध व्हा म्हणते. आणि म्हणून आता त्यांचं मूळ कारण काय आहे हे त्या ठिकाणी सांगायला. आमच्या वैराची थोरी श्रीरामा सावध अवधारी श्रीराज लोभाचारी वालिनी बाहेरी घातले मज. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला सांगू लागलेलं आहे. देवा काय सांगा म्हणले या ठिकाणी. आणि स्त्री लोक या स्त्रीने आज काय काय केलेले
प्रत्येकाचं या ठिकाणी रावण कशामुळे मेला, त्याच्यामुळेच मेलेला आहे. अजून आपल्याला काहीतरी दृष्टांत सांगता येते. आणि मनोज स्त्रीलोभामुळं आणि त्या वालीने मला या राज्यातून हाकलून लावलेले असं त्या ठिकाणी सांगायला आणि त्याने सुरुवात केलेली आहे. पिता राजा सता जाण